So good morning to all of us. In the last lecture, we discussed the idea of the structure of eukaryotic DNA. मागच्या लेक्चरमध्ये आपण eukaryotic DNA जो आहे तर त्याच्याबद्दलची आपण आयडिया पाहिली. Today we are going to learn about the most important topic and this is the packaging of eukaryotic DNA. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला eukaryotic DNAचं पॅकेजिंग पाहायचं आहे की हाउ वॉज द eukaryotic DNA. दॅट मीन्स की असा DNA की जो आपण eukaryotic सेलमध्ये पाहतो तर हा eukaryotic सेलमध्ये प्रेझेंट असलेला जो DNA आहे. मग सर eukaryotic DNA eukaryotic सेल मीन्स व्हॉट की eukaryotic सेल मीन्स दो सेल की जिच्यामध्ये आपण पाहतो वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस. वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस म्हणजे काय तर असा न्यूक्लियस की ज्याला असते न्यूक्लिओलर एनवलप किंवा ज्याला असते न्यूक्लियर मेम्ब्रेन. तर दॅट टाईप ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज द eukaryotic न्यूक्लियस और दॅट टाईप ऑफ सेल इज कॉल्ड ॲज द eukaryotic सेल. आणि या eukaryotic सेलच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असलेला जो DNA आहे तर तो असतो eukaryotic DNA, ज्याचा आपण काल स्ट्रक्चर पाहिलं वॉटसन अँड क्रिकचं डबल हेलिक्स मॉडेल. बरोबर आहे. तर आज आपल्याला त्याच DNAचं पाहायचं आहे पॅकेजिंग. ओके. सो आपलं आजचं हेडिंग असेल द पॅकेजिंग ऑफ eukaryotic DNA. आता सगळ्यात पहिले eukaryotic DNAचं पॅकेजिंग आपल्याला कॉमनली पाहायचं आहे. दॅट इज द पॅकेजिंग ऑफ eukaryotic DNA. दॅट मीन्स काय पाहायचं आहे तर जो काही आपण कॉमनली DNA पाहतोय तर त्या DNAला आपल्याला करायचं आहे पॅक. दॅट इज द पॅकिंग ऑफ eukaryotic DNA. पॅकिंग ऑफ eukaryotic DNA आज आपल्याला कॉमनली टॉपिक पाहायचं आणि इट इज व्हेरी इझिएस्ट टॉपिक. सोपा टॉपिक आहे, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं. इट इज इम्पॉर्टंट. मग सर आपल्याला हा कोण टॉपिक पाहायचा आहे बा पॅकेजिंग ऑफ eukaryotic DNA. एखादं भामटं मोठं असतं बैदाळं त्यानं उत्तर दिलं असतं त्याच्यामध्ये असेल प्रेझेंट म्हणून पाहा लागत असेल किंवा बोर्डाच्या पेपरात किंवा पुस्तकात दिलं असेल NCERTमध्ये लिहिलेलं पॅकिंग ऑफ DNA पण आपल्याला पाहायचं असेल. त्याच्यामागचं हे कारण नाही आहे की आपल्याला टॉपिक दिला म्हणून पाहा लागते. तर आपल्याला काही असे टॉपिक आहेत जे पुस्तकातही दिले नाही ते आपण घेतले. बरोबर आहे. तुम्हाला DNAचं स्ट्रक्चर दिलं नाही पुस्तकात पण आय टेक इट बिकॉज इट इज इम्पॉर्टंट फॉर यू. मग सगळ्यात पहिले लक्ष ठेवायचं पॅकिंग ऑफ eukaryotic DNAमध्ये आपल्याला कशाची आयडिया घ्यायची आहे तर आपल्याला हे पाहायचं किंवा जो eukaryotic DNA आहे त्या eukaryotic DNA कसा काय इथं कॉमनली पॅक केला गेलेला असतो. म्हणजे ॲक्च्युली eukaryotic DNA हा न्यूक्लियसमध्ये कसा प्रेझेंट असतो. मग सर ॲक्च्युली eukaryotic DNA कसा असतो केव्हा एवढा असतो त्याचा आपण डायमेन्शन कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एक eukaryotic DNA आपण जर कॉमनली आपल्या बॉडीवरचा जर DNA जर पाहिला एक eukaryotic DNA जर आपण कॉमनली पाहिला तर हा एक eukaryotic DNA दिस इज eukaryotic DNA. तर हा DNA जवळपास असतो रे बेटा 2.2 मीटर लॉंग. जो मी तुम्हाला कॉमनली काल सांगितलं दिस इज द DNA and this was the DNA. it is about the 2.2 मीटर लॉंग. हा जवळपास 2.2 मीटर लांबीचा असतो. म्हणजे eukaryotic सेलमध्ये जो आपण DNA पाहतो दिस DNA इट इज अबाउट 2.2 मीटर लॉंग. हा जवळपास 2.2 मीटर लांबीचा असतो. बरोबर आहे. आता हा जो DNA आपण कॉमनली पाहतो तर दिस DNA वॉज 2.2 मीटर लॉंग. हा 2.2 मीटर लांबीचा DNA असतो. तर हा एवढा मोठा DNA जो जवळपास 2.2 मीटर म्हणजे जवळपास 7.5 फूट किंवा फीट जवळपास 7.5 फुटाचा एवढा मोठा DNA हा न्यूक्लियसमध्ये कसा असतो तर तुम्हाला न्यूक्लियस ही माहिती असायला पाहिजे. किंवा एखादी सेल जर आपण कॉमनली पाहिली दिस इज अन सेल आणि या सेलच्या आतमध्ये जे आपण कॉमनली न्यूक्लियस पाहतो तर दिस न्यूक्लियस इज अबाउट ओनली द 1 मायक्रोमीटर. ते फक्त 1 मायक्रॉन असते. मग एका मायक्रॉन न्यूक्लियसमध्ये 2.2 मीटर लांबीचा DNA होस प्रेझेंट हिअर. दिस इज सरप्राइजिंग फॉर अस. एवढा मोठा 7.5 फुटाचा DNA हा कसा काय या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो किंवा कसा काय या न्यूक्लियसमध्ये प्लेस केला जाते त्याची आयडिया खूप खास आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं की आपल्याला ॲक्च्युली काय शिकायचं आहे. आपल्याला ॲक्च्युली तेच पाहायचं की ज्याच्यामध्ये DNA आपल्याला याच्यामध्ये प्रेझेन्स ठेवायचा आहे. ओके. आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. काही इम्पॉर्टंट पॉईंट मी या ठिकाणी सांगतोय. जरी DNAची लेंथ ही 2.2 मीटर असलं लांबीने तो 2.2 मीटर आहे पण मात्र त्याची जी थिकनेस आणि त्याचा जो डायमीटर आहे
तर मी तुम्हाला काल डायमीटर सुद्धा सांगितलं होतं किंवा डीएनएचा डायमीटर हा जवळपास असतो रे बेटा 20 एंगस्ट्रॉम युनिट मीन्स हाऊ मेनी मीटर अबाउट द 2 नॅनोमीटर जवळपास आपण 2 नॅनोमीटर एवढा आपण कॉमनली याचा डायमीटर पाहतो. सो दिस इज अबाउट द 2 नॅनोमीटर. इट इज द डायमीटर ऑफ दिस डीएनए. पर इम्पोर्टेंट इज दैट हियर कि इतना लंबा ये जो डीएनए है ये 1 माइक्रोमीटर के न्यूक्लियस में कैसे रखा जाता है. हाउ वॉज द फॅक्ट हियर. तर सगळ्यांनी व्यवस्थित आयडिया द्यायची आणि व्यवस्थित लक्ष द्यायचं. पॅकिंग सांगायच्या अगोदर काही इम्पॉर्टंट पॉईंट सांगतोय, व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचे. यूकॅरियोटिक सेलमध्ये असलेला जो डीएनए आहे हा लिनियर असतो. लिनियर मीन्स व्हॉट, इट इज स्ट्रेट. तो स्ट्रेट असतो. जसं आपण प्रोकॅरियोटिक डीएनए बॅक्टेरियामध्ये मी तुम्हाला दाखवला होता की बॅक्टेरियामध्ये आपण डीएनए काढला होता सर्क्युलर. कोलाय नावाच्या बॅक्टेरियामध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला हार्शे आणि चेसचा एक्सपेरिमेंट शिकवला, तर हार्शे आणि चेसच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण कोलाय बॅक्टेरिया पाहिला ज्याच्यामध्ये आपण सर्क्युलर डीएनए पाहिला. म्हणजे जे काही प्रोकॅरियोटिक सेल्स असतात त्याच्यामध्ये असतो सर्क्युलर डीएनए, तो प्रोकॅरियोटिक डीएनए. पण यूकॅरियोटिक डीएनए जो आपण कॉमनली पाहतो तो लिनियर पाहतो, सरळ पाहतो, स्ट्रेट पाहतो. हा लिनियर असतो. यूकॅरियोटिक डीएनए हॅज 2 एंड. यूकॅरियोटिक डीएनएला 2 एंड असतात. पहिलं एंड असते जिकडे OH ग्रुप फ्री, त्याला म्हणतो आपण 3' एंड. आणि जिकडे आपण कॉमनली पाहतो फॉस्फेट ग्रुप फ्री, त्याला म्हटलं तर बेटा आपण 5' एंड. असे आपण कॉमनली 2 एंड तिथं पाहिले होते. याच्यासोबत यूकॅरियोटिक डीएनए इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. हा न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो विथ द हेल्प ऑफ हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. म्हणजे लक्ष द्या, यूकॅरियोटिक डीएनए मध्ये हा यूकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियसमध्ये जो डीएनए आहे तर विथ द हेल्प ऑफ हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीनच्या मदतीने तिथं प्रेझेंट असतो. मग हाऊ वॉज इट प्रेझेंट विथ द हेल्प ऑफ हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन, तेच आपल्याला कॉमनली पाहिजे इन द टॉपिक पॅकिंग ऑफ यूकॅरियोटिक डीएनए. तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. तर यूकॅरियोटिक डीएनएची जी पॅकेजिंग आहे इट इज विथ द हेल्प ऑफ हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. हे हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीनच्या मदतीनं होते. तर मग सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं किंवा हिस्टोन प्रोटीन काय असतात. सगळ्यांनी व्यवस्थित आयडिया लक्ष द्यायची. हिस्टोन प्रोटीन, व्हॉट इज द हिस्टोन प्रोटीन. सगळ्यात पहिले हिस्टोन प्रोटीन, दिस इज द नेम ऑफ प्रोटीन, हिस्टोन प्रोटीन. ते हिस्टोन प्रोटीन जे असतात तर दिस आर द बेसिक, हे बेसिक प्रोटीन्स आहेत. दिस आर द बेसिक प्रोटीन्स. बेसिक मीन्स व्हॉट, दे आर अल्कलाइन इन नेचर. सो दिस आर द बेसिक प्रोटीन and they form from and they have large amount of 2 amino acid. याच्यामध्ये 2 अमिनो ऍसिड खूप जास्त प्रमाणात. व्हॉट इज द अमिनो ऍसिड, व्हॉट इज द आयडिया ऑफ अमिनो ऍसिड. द अमिनो ऍसिड आर नथिंग बट द मोनोमर ऑफ प्रोटीन. इट इज द अमिनो ऍसिड नथिंग बट द मोनोमर ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. की जो पॉलीपेप्टाइड चेन होती है, पॉलीपेप्टाइड मतलब प्रोटीन की जो चेन होती है वो चेन अमीनो एसिड से फॉर्म होती है. अपन ने बायोमॉलिक्यूल में पढ़ा होगा शायद, केमिस्ट्री में और बायो में भी बायोमॉलिक्यूल टॉपिक है. तो वहाँ पे अपन ने पढ़ा, हमने बायोमॉलिक्यूल में देखा कि जो कुछ भी प्रोटीन्स होते हैं तो प्रोटीन की होती है बहुत लंबी चेन. और वो जो लंबी चेन होती है प्रोटीन की, इट इज मेड अप ऑफ अमीनो एसिड. जैसे डीएनए की लंबी चेन होती है पॉलीन्यूक्लियोटाइड चेन, इट इज मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड. वैसे ही प्रोटीन की भी बहुत लंबी चेन होती है, इट इज मेड अप ऑफ अ मोनोमर एंड दैट मोनोमर इज कॉल्ड एज द अमीनो एसिड. त्याला आपण अमीनो एसिड म्हणतो. तर या हिस्टोन प्रोटीन मध्ये मग कुठले अमिनो ऍसिड असतात, इट हॅज 2 अमिनो ऍसिड. याच्यामध्ये 2 हाय अमाउंट मध्ये अमिनो ऍसिड असतात. तर पहिला अमिनो ऍसिड आपण कॉमनली पाहतो बेटा लायसिन, याच्यामध्ये असतो लायसिन. आणि दुसरा आपण कॉमनली पाहतो बेटा अर्जिनिन. तर these are the 2 अमिनो ऍसिड आर प्रेझेंट इन हाय अमाउंट इन द हिस्टोन प्रोटीन. या हिस्टोन प्रोटीन मध्ये लायसिन आणि अर्जिनिन 2 अमिनो ऍसिड आपण हाय अमाउंट मध्ये पाहतो. तर मग सर हिस्टोन तर बेसिक आहे. बेसिक म्हणजे ज्याच्यावरती असतो निगेटिव्ह चार्ज. मग हा हिस्टोन निगेटिव्ह चार्ज मॉलिक्यूल आहे का, तर नाही. हिस्टोन जरी बेसिक नेचरचा असतात पण हिस्टोन हा निगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल नाही आहे. इट इज पॉझिटिव्हली चार्ज मॉलिक्यूल. सर हाऊ इट इज. तर लायसिन आणि अर्जिनिन जे आहेत तर यांची जी शेवटची पॉलीपेप्टाइड चेन असते ड्यू टू सम रिएक्शन त्याच्यावरती आपल्याला दिसतो पॉझिटिव्ह चार्ज. अमोनियम आयन तयार झालेला असतो. अमोनियम आयन मीन्स व्हाट, नाइट्रोजन पर होता है पॉजिटिव चार्ज. अगर पॉजिटिव चार्ज वहाँ पे होता है
तो लाइसिन और आर्जिनिन के लास्ट वाली जो पॉलीपेप्टाइड चेन होती है दोनों पर भी होता है पॉजिटिव चार्ज और यही सबसे ज्यादा हिस्टोन में होते हैं। इसके रीजन से ही हिस्टोन पर आता कौन सा चार्ज है बेटा? पॉजिटिव चार्ज। तो हिस्टोन पर होता है पॉजिटिव चार्ज और अपना जो डीएनए होता है जेनेटिक मटेरियल जिसको अपन ने बोला था जीन्स फैक्टर, जिसको अपन ने बोला था ट्रांसफॉर्मेशन प्रिंसिपल, तो ये जो डीएनए होता है तो दिस डीएनए इज द नेगेटिवली चार्ज मॉलिक्यूल। तो डीएनए होता है नेगेटिव चार्ज मॉलिक्यूल और हिस्टोन होता है बेटा पॉजिटिव चार्ज मॉलिक्यूल। बेटर इज दॅट तिथं बेटर असेल की पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकामेकाकडे अट्रॅक्ट होतील आणि त्याचं काय करणार आहे बेटा? पॅकेजिंग। सो होते कसं पॅकेजिंग? तर लक्षात ठेवायचं आपण पाहतोय हिस्टोन, तर हिस्टोन इज द बेसिक प्रोटीन अँड हाय अमाउंट याच्यामध्ये सगळ्यात जास्त लायसिन आणि आर्जिनिन प्रेझेंट असते। ड्यू टू दिस प्रेझेन्स ऑफ लायसिन अँड आर्जिनिन हिस्टोन अँड विथ चार्ज पॉझिटिव्ह चार्ज। हिस्टोन हा पॉझिटिव्ह चार्ज मॉलिक्यूल आहे, पक्का झालं? ओके, पुढे जाऊ। आता सगळ्यात महत्त्वाची आयडिया की हिस्टोन जो आहे तर हिस्टोन 5 प्रकारचे असतात। द हिस्टोन प्रोटीन्स आर ऑफ मेनली 5 टाइप्स। 5 प्रकारचे आपण हिस्टोन प्रोटीन पाहतो। मग 5 हिस्टोन प्रोटीन कुठले कुठले? तर पहिलं लक्षात ठेवायचं H1 कुठले रे बेटा? H1 पहिलं लक्षात ठेवायचं H1 दिस इज द हिस्टोन प्रोटीन फर्स्ट। दुसरं लक्षात ठेवायचं H2A कुठले रे बेटा? H2A। त्यानंतर लक्षात ठेवायचं H2B कुठले रे बेटा? H2B। त्यानंतर लक्षात ठेवायचं H3 आणि त्यानंतर लक्षात ठेवायचं H4। तर असे 5 हिस्टोन प्रोटीन असतात। कुठले कुठले सांगितले मी तुम्हाला? H1, H2A, H2B, H3, H4। these are the 5 types of histone protein। असे आपण कॉमनली 5 प्रकारचे हिस्टोन प्रोटीन पाहतो। परत एकदा हिस्टोन मीन्स व्हॉट? द हिस्टोन इज द प्रोटीन ज्याच्या हेल्पनं डीएनए काय होतं रे बेटा? सेलमध्ये पॅक। मग हाऊ वॉज? तर सगळ्यात पहिले आपल्याला हिस्टोन पाहावं लागेल। तर मी सांगितलं बघा हिस्टोन इज द प्रोटीन विच इज फॉर्म फ्रॉम हाय अमाउंट ऑफ लायसिन अँड आर्जिनिन, दे हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह चार्ज, दॅट्स वाय हिस्टोन प्रोटीन कंटेन पॉझिटिव्ह चार्ज। देर आर मेनली 5 टाइप्स हिस्टोन प्रोटीन। वन इज H1, H2B, H2A, H2B, H3, H4 असे आपण 5 प्रकारचे हिस्टोन प्रोटीन पाहतो। आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे की पॅकिंग होते कसं? तर सगळ्यात पहिली आयडिया सांगतोय व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित पाहायचं की मी काय सांगतोय ते। तर सगळ्यात पहिले हा H1 थोडासा आपण बाजूला राहू, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू। हे पहिल्या 4 जे आहेत H2A, H2B, H3 आणि H4 या 4 जणांचा आपण सुरुवातीला विचार करू। तर काय विचार करायचा? तर सरळ साधी आयडिया सांगतोय H2A चे घ्या 2 मॉलिक्यूल। किती मॉलिक्यूल घ्यायचे? 2। तर H2A आपण घेतले 2, तो हा H2A, हा H2A अशी घेतली आपण 2 H2A। सगळ्यांना दिसत आहे? ओके, सो दिस इज H2A आणि हा सुद्धा काय घेतला रे बेटा आपण? H2A। आता घ्या H2B चे 2, हा घेतला H2B आणि हा घेतला आपण काय रे बेटा? H2B। पहा पहिले काय घेतले आपण? H2A, H2A, त्यानंतर काय घेतला आपण? H2B, H2B, बरोबर आहे ना? आता घ्या H3, काय घेतला? H3। सो आता घेतला आपण याच्यामध्येच H3, हाच H3 आणि इथे घेतला काय रे बेटा आपण? H3, बरोबर। H3 चे किती घेतले आपण? 2 आणि 2 घ्या कोणाचे रे बेटा? H4। दबा H4 हा एक आणि H4 घेतला आपण 2। तर मला सांगा इथे किती मॉलिक्यूल आले रे बेटा? 8। किती आले? 8। सर 8 कसे? तर 2 H2A, 2 H2B, 2 H3, 2 H4 अशी ते किती मॉलिक्यूल आले रे बेटा? 8। सो हा 8 मॉलिक्यूलचा बॉन्ड लाइक स्ट्रक्चर झाला। दिस इज द बॉन्ड लाइक स्ट्रक्चर विच इज फॉर्म फ्रॉम द 8 मॉलिक्यूल। या 8 मॉलिक्यूल पासून या 8 हिस्टोन प्रोटीन पासून 8 हिस्टोन प्रोटीन म्हणजे कुठले कुठले? तर 2 H2A, 2 H2B, 2 H3, 2 H4। तिथं असं एक 8 स्ट्रक्चर, 8 मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर, एक 8 मॉलिक्यूलचा एक सॉलिड बॉल तयार झाला। एंड दिस सॉलिड बॉल ऑफ 8 मॉलिक्यूल जिसमें 2 H2A, 2 H2B, 2 H3 और 2 H4 है। दिस बॉल लाइक स्ट्रक्चर इज कॉमनली कॉल्ड एज हिस्टोन ऑक्टामर। काय म्हणतात बेटा? हिस्टोन ऑक्टामर। हिस्टोन ऑक्टामर मतलब ऑक्टामर मीन्स हैविंग 8 मॉलिक्यूल और हिस्टोन के 8 मॉलिक्यूल जिस बॉल में होते, जिस बॉल लाइक स्ट्रक्चर में होते, उसको बोला जाता है बेटा हिस्टोन ऑक्टामर। सो दिस इज द हिस्टोन ऑक्टामर। हा हिस्टोन ऑक्टामर आपण इथं पहा।
ज्याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल H2A चे, ज्याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल H2B चे, ज्याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल H3 चे, ज्याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल कोणाचे आहेत बेटा H4. अशा 8 मॉलिक्यूलचा एक बॉल लाईक स्ट्रक्चर बनलं, ज्याला आपण कॉमनली म्हणतो रे बेटा हिस्टोन ऑक्टामर. सो दिस इज द हिस्टोन ऑक्टामर. ही पहिली स्टेज आपण इथं पाहतो. मग मला सांगा हे हिस्टोन ऑक्टामर फक्त हिस्टोन पासून बनलं, हिस्टोन मॉलिक्यूल पासून बनलं. हिस्टोन मॉलिक्यूल वरती कुठला चार्ज होता बेटा पॉझिटिव्ह चार्ज. दॅट मीन्स हिस्टोन ऑक्टामर इज आल्सो कंटेन विच चार्ज पॉझिटिव्ह चार्ज. कुठला चार्ज होता बेटा पॉझिटिव्ह चार्ज. हा पॉझिटिव्ह चार्ज मॉलिक्यूल आहे. आणि या पॉझिटिव्ह चार्ज मॉलिक्यूल वरती काय होतो का निगेटिव्ह चार्ज जो डीएनए आहे, हा निगेटिव्ह चार्ज जो डीएनए आहे त्या डीएनए याच्यावरती उतरले बेटा असा रॅप. काय उतरले बेटा रॅप. सो पहा इथं तुम्हाला दिसत असेल, मी इथं तुम्हाला कॉमनली तुम्हाला रेड कलरना डीएनए दाखवत आहे. दिस इज द डीएनए. हा डीएनए या बॉन्ड वरती काय झालं रे बेटा रॅप. पहा डीएनएचं टोक निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे हा पॉझिटिव्ह वरती काय होईल रे बेटा रॅप. आणि ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह गेट अट्रॅक्ट. हिस्टोन ऑक्टामर है निगेटिव चार्ज है क्या पॉजिटिव चार्ज है पॉजिटिव चार्ज, जिस पे कौन आएगा रे बेटा डीएनए निगेटिव चार्ज मॉलिक्यूल. तो डीएनए कैसे आता है तो डीएनए इस पे क्या होता है बेटा रैप. क्या होता है रैप. मग आता आपण कॉमनली हिस्टोन ऑक्टामरला अशा फॉर्म मध्ये काढू. ओके सो दिस इज द हिस्टोन ऑक्टामर. त्या ठिकाणी आपण एक सॉलिड बॉल काढू. दिस इज अ सॉलिड बॉल ज्याला आपण कॉमनली म्हणतो रे बेटा हिस्टोन ऑक्टामर. सो दिस इज द हिस्टोन ऑक्टामर. आता कळत आहे दिस इज हिस्टोन ऑक्टामर. याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल कशाचे असतील H2A, 2 मॉलिक्यूल कशाचे असतील H2B, 2 मॉलिक्यूल असतील H3 आणि 2 मॉलिक्यूल असतील H4. पण क्लिअर आहे का यस. मग हिस्टोन जर पॉझिटिव्ह चार्ज मॉलिक्यूल असतो त्याच्यापासून बनलेला ऑक्टामर सुद्धा कुठला चार्ज मॉलिक्यूल आहे बेटा पॉझिटिव्ह चार्ज. आणि त्या पॉझिटिव्ह चार्ज मॉलिक्यूल वरती हा 2.2 मीटरचा जो डीएनए आहे हा त्याच्या भोवती काय होतो रे बेटा रॅप. इट इज रॅप. हा असा कॉमन याच्या भोवती गुंडाळतो. सो दिस इज द रॅपिंग. अशी तर कॉमनली आपण पाहतोय रॅपिंग. पण याची जी रॅपिंग होते हा डीएनए जो इथं कॉमनली रॅप्ड होतो तुम्हाला कॉमनली दिसत असेल की मी या ठिकाणी हा जो डीएनए आहे सो दिस इज द डीएनए. या ठिकाणी आपण कॉमनली जो डीएनए आहे त्या डीएनएच्या भोवती काय केला रे बेटा मी रॅप. इथं कॉमनली रॅप केला. पण याची जी रॅपिंग आहे त्या रॅपिंग मध्ये एक जो टर्न आहे एक जी कॉइल्ड आहे हा एक टर्न जो आहे तर हा एक टर्न असतो बेटा कंप्लीट. म्हणजे पहा फॉर एक्झाम्पल लक्ष द्या इथून सुरू झाली एक टर्न कंप्लीट बरोबर. तर दुसरा टर्न असतो रे बेटा 3/4. लक्षात ठेवा दुसरा टर्न म्हणजे किती असतो रे बेटा 3/4. म्हणजे तो पावणे 2 टर्न कंप्लीट करतो. म्हणजे दुसरा टर्न तो कंप्लीट करत नाही. आणि दुसरा टर्न तो कंप्लीट करत नाही तर त्याच्यामुळे असा डीएनए हा खाली येतो. लक्षात ठेवा व्यवस्थित. माझं बोलणं कळतंय का यस. म्हणजे इथून सुरू झाला आणि ऑक्टामरच्या भोवती त्यानं काय केलं रे बेटा पहिला टर्न केला कंप्लीट आणि दुसरा टर्न त्यानं कसा कंप्लीट केला रे बेटा 3/4. म्हणजे तो एका ऑक्टामरच्या भोवती किती कॉइलिंग करतो रे बेटा 1/3/4. माझं बोलणं कळलंय का यस. मग आता इथं स्ट्रक्चर तयार झालं की आता इथं कुठलं स्ट्रक्चर तयार झालं की बा हिस्टोन ऑक्टामर आणि त्याच्यावरती कोड रॅप झाला रे बेटा डीएनए. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. इथं स्ट्रक्चर तयार झालं. कुठलं स्ट्रक्चर तयार झालं की हिस्टोन ऑक्टामर आणि त्याच्यावरती कोड रॅप झाला रे बेटा डीएनए. हा डीएनएच्या वरती कोड रॅप झाला बिकॉज डीएनए इज निगेटिव्ह चार्ज आणि हिस्टोन ऑक्टामर इज पॉझिटिव्ह चार्ज. दॅट्स व्हाय डीएनए इज रॅप अराउंड द ऑक्टामर. बरोबर आहे. तर रॅपिंग कशी झाली द 1 टर्न इज कंप्लीट आणि सेकंड टर्न कसा आहे रे बेटा 3/4. माझं बोलणं कळतंय का पक्का सगळ्यांना. आता लक्षात ठेवा याच्यावरती आपण 3/4 पाहतोय. आता सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं आता काय स्ट्रक्चर झालं तर इथं स्ट्रक्चर झालं हिस्टोन ऑक्टामर आणि याच्या भोवती कोण गुंडाळणार आहे बेटा डीएनए. सो दिस इज द डीएनए. हा डीएनए आपण कॉमनली पाहतो हे पाहतो आपण हिस्टोन ऑक्टामर. असं बोलणं कळतंय ना ओके. तर हे जे स्ट्रक्चर आहे हिस्टोन ऑक्टामर अँड डीएनए हे जे स्ट्रक्चर इथं तयार झालं हिस्टोन ऑक्टामर अँड डीएनए दिस स्ट्रक्चर इज कॉमनली कॉल्ड ॲज न्यूक्लिओझोम. काय म्हणतात रे बेटा न्यूक्लिओझोम. सो दिस इज द न्यूक्लिओझोम. इथं न्यूक्लिओझोम म्हणतात येतं. न्यूक्लिओझोम मीन्स व्हॉट द हिस्टोन प्रोटीन and the DNA. What is nucleosome? Histone protein and the DNA. आता बोलणं कळतंय का मी जे सांगतो ते कळतंय का. तर व्हॉट इज द न्यूक्लिओझोम. द न्यूक्लिओझोम इज नथिंग बट हिस्टोन प्रोटीन आणि याला कोण रॅप झाला रे बेटा DNA. ओके. मग किती असतात असे देर आर मेनी. खूप जास्त असतात. तसं खूप जास्त म्हणजे किती तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा आपला जो डीएनए आहे हा जो एक डीएनए आहे त्याची लेंथ किती सांगितली तुम्हाला 2.2 मीटर आणि थिकनेस किती सांगितली तुम्हाला 2 नॅनोमीटर.
तर याच्यामध्ये जवळपास असतात 6.6 इंटू 10 टू द पॉवर 9 बेस पेअर. म्हणजे एवढ्या मोठ्या डीएनए मध्ये हाऊ मेनी नायट्रोजनस बेसेस पेअर आर प्रेझेंट? 6.6 इंटू 10 टू द पॉवर 9 बेस पेअर. एवढ्या नायट्रोजन बेस म्हणजे सर कशा? ॲडेनिन डबल बॉन्ड थायमिन, थायमिन डबल बॉन्ड ॲडेनिन, ग्वानिन ट्रिपल बॉन्ड सायटोसिन, सायटोसिन ट्रिपल बॉन्ड ग्वानिन. तर अशा किती असतात रे बेटा? 6.6 इंटू 10 टू द पॉवर 9 बेस पेअर म्हणजे जवळपास 6.6 बिलियन एवढे आपण याच्यामध्ये बेस पेअर पाहतो. तर इथं फक्त आपण एक न्यूक्लिओझोम तयार केला. तर मग या न्यूक्लिओझोम मध्ये सर किती असतील? तर न्यूक्लिओझोम मध्ये असतात 200 बेस पेअर. किती असतात? 200 बेस पेअर. मग तुम्हाला मी प्रश्न केला की बा या डीएनए मध्ये असे न्यूक्लिओझोम किती? तर मी म्हटलं एका न्यूक्लिओझोम मध्ये किती बेस पेअर असतात? 200. तर या 200 आणि 6.6 ला 200 तुम्ही डिवाइड करा तर तुम्हाला काय भेटेल रे बेटा? न्यूक्लिओझोम. माझं बोलणं कळतंय का? यस. मग आपण न्यूक्लिओझोम काही काढू आणि पाहू रे बेटा आपण पॅकेजिंग ऑफ डीएनए. त्याचा पहिला न्यूक्लिओझोम म्हणजे याच्यामध्ये काय रे बेटा? हिस्टोन, ऑक्टामर आणि त्याच्यावरती कोणाची कॉइलिंग आहे रे बेटा? डीएनए. माझं बोलणं सगळ्यांना कळतंय का? आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या की आता इथं आपण कॉमनली काढू न्यूक्लिओझोम. सो दिस इज द न्यूक्लिओझोम. पहा एक ऑक्टामर, दिस इज ऑक्टामर, दिस इज ऑक्टामर. निघतो तू बाहेर बाहेर निघ. दिस इज ऑक्टामर. आपण आणखी इथं कॉमनली पाहतोय ऑक्टामर. सो दिस आर द ऑक्टामर्स, दिस आर द हिस्टोन ऑक्टामर्स. आपण हिस्टोन ऑक्टामर्स पाहतो. आणि हे जे हिस्टोन ऑक्टामर्स आहेत तुम्ही सांगितले की हे हिस्टोन ऑक्टामर 2 H2A, 2 H2B, 2 H3 आणि 2 H1 याच्यापासून बनतात. पण सर हा H1 काय आहे बा? सांगितलंच नाही. का H1 काय करतो? तर हा गुंडाळलेला जो डीएनए आहे ते परत अनवाइंड होऊ नये म्हणजे हा परत उकळू नये, हा परत तिथून सुटू नये. तर याच्यासाठी या रॅप झालेल्या डीएनएच्या या ज्या टर्न आहेत तर या टर्न इथं हेल्ड करण्याचं, होल्ड करण्याचं काम करतो क्लिप. जसं आपण कॉमनली बघतो वेणी आपण लावली तर वेणीच्या ठिकाणी आपण लावतो रे बेटा बो, जेणेकरून ते वेणी परत सुटू नये. तर असं ही सुद्धा एक वेणीच आहे. तिथे ऑक्टामरच्या भोवती गुंडाळली तर ते सुटू नये, ते डीएनएची रॅपिंग सुटू नये याच्यासाठी त्या रॅपिंगला होल्ड करणारी क्लिप असते आणि ती क्लिप कोणाची असते बेटा? H1. कोणाची असते? H1. आता कळलं का माझं बोलणं? ओके. मग आता सगळ्यांनी पाहायचं की ते काय तयार होतं. तर हे सगळे काढले आपण हिस्टोन ऑक्टामर. जे ब्लॅक कलर तुम्हाला दिसत आहेत दिस इज द हिस्टोन ऑक्टामर. पूर्ण हिस्टोन ऑक्टामर्स आहेत. आणि मी सांगितलं की या हिस्टोन ऑक्टामरच्या भोवती कोण रॅप असतो रे बेटा? डीएनए. सो हा डीएनएचा एक टोक, पहिलं टोक आणि याच्या भोवती हा रॅप झाला रे बेटा डीएनए. हा डीएनए याच्या भोवती काय होईल रे बेटा? रॅप. तर पहा इथून रॅपिंग सुटली दुसऱ्या ऑक्टामरवर गेला, इथं काय होईल रे बेटा? रॅप. 2/3 म्हणजे ऍक्च्युली आहे ना 1, 3, 4 टर्न कम्प्लीट केला, सुटला, इथं काय होईल रे बेटा? रॅप. इथून सुटला, इथं काय करेल रे बेटा? तो रॅपिंग. आणि चालला पुढं 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 जोपर्यंत तो संपत नाही तोपर्यंत तो काय इन्स्ट्रोमेंट मध्ये काय करेल रे बेटा? रॅपिंग. तिथं सगळ्यात पहिले पहा की हा हिस्टोन प्रोटीन किंवा इट इज द हिस्टोन ऑक्टामर आणि याच्या भोवती डीएनए काय झाला रे बेटा? रॅप. तर या स्ट्रक्चरला आपण काय म्हटलं रे बेटा? न्यूक्लिओझोम म्हटलं ना. दिस इज द ऑक्टामर. आपण कॉमनली पाहतो ऑक्टामर आणि ऑक्टामरच्या भोवती हा डीएनए आहे इथं, बरोबर आहे. तर या कम्प्लीट स्ट्रक्चरला आपण काय म्हटलं रे बेटा? न्यूक्लिओझोम. पण लक्षात ठेवायचं न्यूक्लिओझोम काय असतो. तर न्यूक्लिओझोम मध्ये आपण 3 स्ट्रक्चर पाहतो. सर 3 कुठले कुठले? तर व्यवस्थित लक्ष ठेवायचं न्यूक्लिओझोम मध्ये आपण कुठले 3 स्ट्रक्चर पाहतो. तर सगळ्यात पहिलं स्ट्रक्चर पाहतो की ऑक्टामरच्या भोवती गुंडाळलेला डीएनए, बरोबर आहे. पहिलं तर ऑक्टामर आहे. न्यूक्लिओझोम मधलं पहिलं स्ट्रक्चर म्हणजे कुठलं रे बेटा? ऑक्टामर. त्याच्यानंतर ऑक्टामर वरती डीएनए काय झाला रे बेटा? रॅप. तर जो डीएनए इथं रॅप्ड आहे, जो डीएनए काय आहे बेटा? रॅप. तर तशा डीएनएला कॉमनली म्हणतात रे बेटा जो डीएनए रॅप्ड आहे तर त्या डीएनएला म्हणतात रे बेटा कोर डीएनए. काय म्हणतात रे बेटा? कोर. कोर म्हणजे जो डीएनए ऑक्टामरच्या भोवती कव्हरिंग करतोय. कोर म्हणजे कव्हरिंग. कव्हरिंग कशी झाली? ड्यू टू द रॅपिंग. तर जो डीएनए रॅप्ड आहे तर रॅप डीएनएला आपण कॉमनली म्हणतो रे बेटा कोर डीएनए. आणि जो डीएनए रॅप नाही आहे, जो ऑक्टामरला ऑक्टामरशी जॉईन करत आहे, हा मधातला जो डीएनए आहे जो ऑक्टामरला कोणाशी जोडता रे बेटा? ऑक्टामर. म्हणजे न्यूक्लिओझोमला तो कोणाशी जोडता रे बेटा? न्यूक्लिओझोम. हा जो डीएनए आहे
तर या डीएनए ला कॉमनली म्हणतात रे बेटा लिंकर डीएनए. काय म्हणतात रे बेटा? लिंकर डीएनए. अँड नाउ दिस कंप्लीट स्ट्रक्चर म्हणजे कोर डीएनए, ऑक्टामर अँड लिंकर डीएनए इज नाउ कॉमनली कॉल्ड एज द न्यूक्लियोसोम. तर न्यूक्लियोसोम म्हणजे एवढेच युनिट नाही, तर न्यूक्लियोसोम मध्ये हा रॅप झालेला डीएनए येतो ज्याला आपण कॉमनली म्हणतो रे बेटा कोर डीएनए, आणि बाहेर निघाला जो डीएनए आहे याला काय म्हणतो रे बेटा आपण लिंकर डीएनए. हा सुद्धा कॉमनली याच्यामध्ये येतो, बरोबर आहे का? तर लिंकर डीएनए सोबत कोर डीएनए आणि ऑक्टामर याच्यापासून काय म्हणतो रे बेटा न्यूक्लियोसोम. काय म्हणतोय? न्यूक्लियोसोम. सो दिस इज द न्यूक्लियोसोम. हा एक न्यूक्लियोसोम, हा एक न्यूक्लियोसोम, हा एक न्यूक्लियोसोम, हा एक न्यूक्लियोसोम आणि असा एक न्यूक्लियोसोम. तर मला सांगा बरं न्यूक्लियोसोमचं स्ट्रक्चर तुम्हाला कसं दिसत आहे? एक्झाम्पल तुम्हाला की एक आपली दोरी असते, त्या दोरीला मधात गाठा बांधा, तर गाठ दोरी, गाठ दोरी, गाठ दोरी असं दिसत आहे. हे पहा, गाठ दोरी, गाठ दोरी, गाठ दोरी. ते हे जे स्ट्रक्चर तुम्हाला सुरुवातीला दिसत आहे ते या स्ट्रक्चरला कॉमनली म्हणतात रे बेटा बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर. कुठलं स्ट्रक्चर दिसत रे बेटा? बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर. तर बीड्स ऑन स्ट्रिंग म्हणजे काय? तर स्ट्रिंग म्हणजे धागा, धागा म्हणजे कुठला याच्यातला रे बेटा? लिंकर डीएनए. आणि बीड्स म्हणजे काय? ऑक्टामर विथ कुठला डीएनए रे बेटा? कोर डीएनए. आता बोलणं कळतंय का? यस. तेव्हा या स्ट्रक्चरला आपण म्हणतो रे बेटा बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर. कुठलं स्ट्रक्चर आहे बेटा? बीड्स ऑन स्ट्रिंग. मग आता सगळ्यांनी लक्ष द्या, मी तुम्हाला आयडिया सांगितली की या न्यूक्लियोसोम मध्ये किती बेस पेअर असतात. तर मी म्हटले का एका न्यूक्लियोसोम मध्ये किती असतात रे बेटा? 200 बेस पेअर. एका न्यूक्लियोसोम मध्ये किती असतात? 200 बेस पेअर. मग सर हाऊ? तर जो कोर डीएनए आहे, कोर डीएनए म्हणजे काय की तो डीएनए जो ऑक्टामरच्या भोवती काय रे बेटा? रॅप. तर या कोर डीएनए मध्ये असतात 154 बेस पेअर. किती असतात? 154 बेस पेअर. आणि लिंकर डीएनए जो आहे तर याच्यामध्ये असतात रे फक्त 46 बेस पेअर. किती असतात रे बेटा? 46 बेस पेअर. तर कोर डीएनए मध्ये 154 बेस पेअर आणि लिंकर डीएनए मध्ये 46 बेस पेअर. म्हणजे टोटल बेस पेअर किती होतात रे बेटा? 200 बेस पेअर. म्हणजे न्यूक्लियोसोम मध्ये आपण टोटल बेस पेअर किती पाहू रे बेटा? 200 बेस पेअर. तुम्हाला विचारलं जाते की या न्यूक्लियोसोम मध्ये कोण कोण प्रेझेंट असते, तर लक्ष ठेवा न्यूक्लियोसोम मध्ये कोण कोण प्रेझेंट असते. तर सगळ्यात पहिले न्यूक्लियोसोम मध्ये ऑक्टामर असतो. ऑक्टामर मध्ये कोण कोण असते? न्यूक्लियोसोम मध्ये पहा ऑक्टामर असतो. आणि ऑक्टामर मध्ये कोण कोण असते रे बेटा? H2B, H2A सोबत असते रे बेटा H2B, H3, H4. बरोबर आहे. आणि याच्यासोबत जो डीएनए राऊंड झाला तर त्या डीएनए ला इथं हेल्ड करणारा कोण असतो रे बेटा? H1. कोण असतो? H1. दुसरा कोण असेल? H1. दुसरा कोण असेल? H1. तर मला सांगा या न्यूक्लियोसोम मध्ये आपण 5 हिस्टोन प्रोटीन पाहतो. याच्यापैकी एक मॉलिक्यूल असतो H1 चा, 2 मॉलिक्यूल असतात रे बेटा H2A, 2 मॉलिक्यूल असतात रे बेटा H2B, 2 मॉलिक्यूल असतात रे बेटा H3 आणि 2 मॉलिक्यूल असतात रे बेटा H4. बरोबर आहे. टोटल जर काउंट केले तर मला सांगा याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन किती असतात रे बेटा? 9. हाऊ मेनी हिस्टोन प्रोटीन आर देयर? 9. तर एका न्यूक्लियोसोम मध्ये आपण किती हिस्टोन प्रोटीन पाहतो रे बेटा? 9. सर 9 कसे? एक कोण असतो रे बेटा? H1. जो रॅप झालेल्या डीएनए ला काय करतो रे बेटा? हेड. म्हणजे कोर डीएनए ला काय करतो रे बेटा? तो हेड. त्यानंतर H2A, H2B, H3 आणि H4 हे प्रत्येकी किती असतात? 2 मॉलिक्यूल. हे 2 म्हणजे 4 म्हणजे ऑक्टामर. आणि याच्यामध्ये कोण असतो रे बेटा? एक H1. तर हिस्टोन प्रोटीन किती असतात रे बेटा? 9. आणि 9 हिस्टोन प्रोटीन कोणामध्ये असतात रे बेटा? न्यूक्लियोसोम. याच्यासोबत न्यूक्लियोसोम मध्ये कोण आहे? तर न्यूक्लियोसोम मध्ये 1, 3, 4 जो रॅप केलेला जो डीएनए आहे तर त्याला काय म्हणतात रे बेटा? कोर डीएनए. बरोबर आहे. आणि 1/4 जो आहे मग उदाहरण एवढा थोडासा तर त्याला आपण कॉमनली काय म्हणतो रे बेटा? लिंकर डीएनए. सो दिस इज द लिंकर डीएनए. तर मला सांगा कोर डीएनए मध्ये किती बेस पेअर असतात? 154. लिंकर डीएनए मध्ये किती असतात? 46. तर न्यूक्लियोसोम मध्ये टोटल बेस पेअर किती आहेत रे बेटा? 200 बेस पेअर. तुम्हाला क्वेश्चन विचारतात की एका न्यूक्लियोसोम मध्ये किती हिस्टोन प्रोटीन आणि किती बेस पेअर? ते एका न्यूक्लियोसोम मध्ये 9 हिस्टोन प्रोटीन ज्याच्यापैकी 1 H1, 2 H2A, 2 H2B, 2 H3, 2 H4 आणि सोबत बेस पेअर किती असतात रे बेटा? 200. हाऊ मेनी 200 बेस पेअर देयर? जो रॅप डीएनए आहे जो तिथं कॉमनली कॉइल जो डीएनए आहे तर त्याच्यामध्ये आपण कॉमनली पाहतो 154 बेस पेअर. आणि जो तिथं रॅप नाही आहे
जो न्यूक्लिओझोम टू न्यूक्लिओझोमला काय करतो रे बेटा कनेक्ट, तो कुठला असतो रे बेटा लिंकर डीएनए. इट कंटेन हाऊ मेनी बेस पेअर 46 बेस पेअर. बरोबर आहे. म्हणजे टोटल न्यूक्लिओझोम मध्ये किती बेस पेअर आहेत रे बेटा 200 बेस पेअर. इथपर्यंत कळलंय का? यस. मग न्यूक्लिओझोम 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 एकमेकाला कनेक्ट होतो आणि कनेक्ट करणारा कोण असतो रे बेटा लिंकर डीएनए. त्याच्यामुळे स्ट्रक्चर कसं दिसतं रे बेटा बीड्स ऑन स्ट्रिंग. त्यातला स्ट्रिंग म्हणजे कोण रे बेटा लिंकर डीएनए. अँड व्हॉट इज द बीड्स? The octamer wrapped by the DNA means octamer along with which DNA? Core DNA. आता बोलणं कळतंय का? यस. ही पहिली लेवल आहे. ही पहिली लेवल आहे कशामध्ये रे बेटा पॅकिंग ऑफ युकॅरियोटिक डीएनए. मला सांगा डीएनए गुंडाळल्यामुळे डीएनएची लेंथ कमी होईल का वाढत? कमी होईल. बरोबर आहे. जसं आपण पाहतो पतंगीचा धागा जर आपण कॉमनली जर त्याला गुंडाळला तर त्या धागा काय होतो रे कमी होतो, लेंथ कमी होते ना. ते असंच आपण कॉमनली डीएनए या हिस्टोन प्रोटीनला काय करतो रे बेटा गुंडाळतोय, त्याच्यामुळे डीएनएची लेंथ काय होईल रे बेटा कमी. ओके. ही पहिली स्टेज आहे. जी स्टेज कुठली रे बेटा बीड्स ऑन स्ट्रिंग. मला कळलंय का? आता थोडंसं पुढे जाऊ. याच्यानंतर काय होते? तर हे जे स्ट्रक्चर आहे बीड्स ऑन स्ट्रिंग तर याचं होते कंडेन्सेशन. काय होते? कंडेन्सेशन. आता कंडेन्सेशन म्हणजे काय? तर हा जो लिंकर डीएनए आहे हा सुद्धा गुंडाळला जातो. लिंकर डीएनए सुद्धा काय होतो बेटा रॅप्ट होतो. लिंकर डीएनए सुद्धा गुंडाळला जातो. तर म्हणणार का लिंकर डीएनए जर गुंडाळला गेला असेल तर हा न्यूक्लिओझोमच्या काय येईल रे बेटा जवळ येईल की नाही? ओके. म्हणजे हा न्यूक्लिओझोम पहिला, याच्यापाशी आला रे बेटा दुसरा, याच्यापाशी येईल रे बेटा तिसरा, याच्यापाशी येईल रे बेटा चौथा, याच्यापाशी येईल रे बेटा पाचवा. चालेल. न्यूक्लिओझोम जवळ 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 सगळे न्यूक्लिओझोम जवळ आले. आता न्यूक्लिओझोम का बरं जवळ आले? कारण की लिंकर डीएनए काय झाला बेटा गुंडाळला, त्याच्यामुळे पापर डीएनए लेंथ काय झाले बेटा कमी. तर मला सांगा हा ऍक्च्युअली कोण आहे? हा न्यूक्लिओझोमच आहे फक्त. आता याच्या न्यूक्लिओझोमवरती हा डीएनए रॅप्ट आहे. हा डीएनए आता पूर्ण टर्न झाला पा. जो टर्न नव्हता तोही टर्न आता काय झाला बेटा कम्प्लीट. आणि कम्प्लीट टर्न झाल्यामुळे हा न्यूक्लिओझोम या न्यूक्लिओझोमच्या काय केला रे बेटा जवळ. आता बोला करते ना. म्हणून न्यूक्लिओझोमला कोण झाला रे बेटा आता न्यूक्लिओझोम. हा न्यूक्लिओझोम अटॅच आणि याच्यावरती आपल्याला कोणाची रॅपिंग दिसते रे बेटा डीएनए. सो दिस इज द डीएनए रॅपिंग ऑन द न्यूक्लिओझोम. सो दिस इज द न्यूक्लिओझोम, दिस इज न्यूक्लिओझोम, हा न्यूक्लिओझोम, हा न्यूक्लिओझोम आणि हा न्यूक्लिओझोम. तिथं न्यूक्लिओझोम हा जो न्यूक्लिओझोम तुम्हाला दिसत आहे तिथं न्यूक्लिओझोमची इथं स्ट्रिंग तयार झाली. दिस इज द फायबर्स ऑफ न्यूक्लिओझोम आणि याला कॉमनली म्हटलं जाते न्यूक्लिओझोमल फायबर. काय म्हणतात आहे बेटा न्यूक्लिओझोमल फायबर. हाऊ वॉज द न्यूक्लिओझोमल फायबर इज फॉर्म हियर ड्यू टू द कंडेन्सेशन ऑफ बीड्स ऑन स्ट्रिंग. हे जे बीड्स ऑन स्ट्रिंग लाइक स्ट्रक्चर आहे त्याचे इथं काय होतं रे बेटा कंडेन्सेशन. कंडेन्सेशन मतलब क्या जो 1/4 जो भाग है डीएनए का जो रैप नहीं था वो भी क्या होता है बेटा रैप, जिसके वजह से दूसरा न्यूक्लियोसोम पहले न्यूक्लियोसोम के पास आता है, तीसरा दूसरे के पास, चौथा तीसरे के पास, ऐसे आके 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 हर एक न्यूक्लियोसोम एक दूसरे को क्या होता है बेटा अटैच और तैयार होता है फाइबर्स एंड दैट फाइबर इज कॉमनली कॉल्ड एज द न्यूक्लियोसोमल फाइबर. इज दैट क्लियर? पक्का मी जे सांगतो ते कळतंय का? ओके. सो दिस इज द न्यूक्लियोसोमल फाइबर. तिथपर्यंत आपण काय पण एकदा परत रिवाइज करू. तर आपण टॉपिक कुठला पाहतोय बेटा पॅकिंग ऑफ यूकॅरियोटिक डीएनए. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की हाऊ वॉज द 2.2 मीटर लॉन्ग डीएनए having 2 nanometer thickness it is packed inside a 1 micron nucleus of eukaryotic cell. की यूकॅरियोटिक सेलच्या 1 मायक्रॉन न्यूक्लियस मध्ये हा एवढा मोठा 7.5 फुटाचा किंवा 2.2 मीटरचा डीएनए कसा काय पॅक केला जातो. त्याचं पॅकिंग हे 2 प्रोटीनच्या मदतीने होते. पहिला प्रोटीन कुठला सांगितला आपण तुम्हाला हिस्टोन प्रोटीन, नॉन हिस्टोन आपण नंतर पाहू. तर सगळ्यात पहिले आपण हिस्टोन प्रोटीनच्या मदतीने कशी काय पॅकिंग मध्ये पाहतोय. तर सगळ्यात पहिले हिस्टोन प्रोटीन पाहला. हिस्टोन प्रोटीन काय आहे? पण हिस्टोन प्रोटीन पाहायच्या पहिले आपण पाहिला डीएनए ऑन कुठला चार्ज मॉलिक्युल आहे बेटा निगेटिव्ह चार्ज मॉलिक्युल. म्हणजे टोटल बेस पेअर किती असतात बेटा 6.6 × 10⁹ बेस पेअर या 2.2 मीटर मध्ये. बरोबर आहे. मग आपण पाहिला की हा कसा पॅक होतो. तसा पॅकिंग पाहिले आपण हिस्टोन प्रोटीनच्या मदतीने. हिस्टोन प्रोटीन हे बेसिक प्रोटीन आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय असतात रे बेटा लायसिन आणि आर्जिनिन. आणि किती प्रकारचे असतात रे बेटा 5. पहिला असतो H1, दुसरा असतो H2A, त्यानंतर H2B, त्यानंतर H3, त्यानंतर H4. मग कसं होते बा पॅकिंग. तर सगळ्यात पहिले 2 मॉलिक्युल ऑफ H2A, 2 मॉलिक्युल ऑफ H2B,
दोन मॉलिक्यूल ऑफ H3 and दोन मॉलिक्यूल ऑफ H4 are combined together and form a solid ball like structure called as histone aptamer which is positively charged. आणि त्याच्या भोवती डीएनए काय होतो रे बेटा, रॅपिंग कशी होते, 1 टर्न कंप्लीट आणि सेकंड टर्न 3/4. आता मला कळलंय ना, ओके. आणि जे स्ट्रक्चर तिथं तयार होईल तर त्याला काय म्हणतो रे बेटा आपण, न्यूक्लिओझोम. बरोबर आहे ना. तर मग या न्यूक्लिओझोम वरती हा जो न्यूक्लिओझोम आहे त्या न्यूक्लिओझोम वरती आपण काय पाहतोय, तर ऑक्टामरच्या भोवती सम डीएनए जो आहे, काही अमाऊंट डीएनए म्हणजे 3/4 डीएनए जो आहे तर तो काय रे बेटा, रॅप. आणि 1/4 डीएनए काय रे बेटा, फ्री. तर जो डीएनए रॅप्ड आहे त्याला काय म्हणतो रे बेटा आपण, कोर डीएनए. इट कंटेन हाऊ मेनी बेस पेअर, 154 बेस पेअर. आणि जो डीएनए फ्री आहे, जो दुसऱ्या न्यूक्लिओझोमला कनेक्ट करतोय पहिल्याशी, त्याला काय म्हटलं आपण, लिंकर डीएनए. लिंक करने वाला लिंकर डीएनए. इट कंटेन हाऊ मेनी बेस पेअर, 46 बेस पेअर. इथपर्यंत कळलंय का, पक्का कळलंय का, ओके. मग त्याच्यानंतर आपण कॉमनली पाहिली की जी रॅपिंग झाली डीएनएची, ही सुटू नये, तुटू नये, परत तो उकलू नये. त्याला आपण म्हणतो उकलणं परत. बरोबर आहे ना. जसं एखादी वेणी बांधली तर त्याला जर आपण बोल लावला नाही तर वेणी कधी सुटू शकते. बरोबर आहे ना. किंवा एकदा आपण चांगले केस केले त्याला जर व्यवस्थित जर आपण क्लिप लावली नाही, पिन लावली नाही तर ते कधीही सुटू शकते. किंवा तुम्ही कॉमनली पहा, आपण सुई धागा ज्यावेळेस गुंडाळतो तर तो जो धागा आहे तो सुईत आपण टोचून ठेवतो, तो गुंडाळला नाही पाहिजे म्हणून. मग हे जे गुंडाळलेलं जे आहे सुटू नये याच्यासाठी त्याला क्लिप म्हणून तिथं प्रोटेक्शन किंवा हेल्ड करण्याचं काम कोण करतो रे बेटा, H1 प्रोटीन. आपण इथं जो ब्लॅक कलरचा दाखवला तो कोण आहे रे बेटा, H1 प्रोटीन. बरोबर आहे. हे पाहिलं आपण न्यूक्लिओझोम. याच्यानंतर पाहिलं पाहिजे न्यूक्लिओझोम मध्ये काय काय असते. आपण पाहिलं न्यूक्लिओझोम मध्ये असतात 9 हिस्टोन प्रोटीन आणि किती बेस पेअर आहे बेटा, 200 बेस पेअर. 9 हिस्टोन प्रोटीन सर कसे, एक कोण असतो H1, दोन कोण असतात H2A, त्यानंतर दोन काय असतात H2B, त्यानंतर दोन काय असतात H3, त्यानंतर दोन काय असतात H4. इथपर्यंत कळलं का, पक्का, ओके. मग त्यानंतर पाहिलं की मग आपल्याला इथं असं एक बीट्स ऑन स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर दिसते सुरुवातीला, की जे पॅकेजिंग मधली पहिली स्टेज आहे, जी सेल डिव्हिजनच्या इंटरफेस मध्ये आपल्याला ऑब्झर्व होते. सेल डिव्हिजन मध्ये जी इंटरफेस प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बीट्स ऑन स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर दिसते. त्याच्यामध्ये आपल्याला इथं असं कॉमनली हे धागा असं स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर आपल्याला कॉमनली न्यूक्लियस मध्ये दिसते. म्हणजे दिस इज द बीट्स स्ट्रिंग, बीट्स स्ट्रिंग, बीट्स स्ट्रिंग, बीट्स स्ट्रिंग असं आपल्याला न्यूक्लियस मध्ये स्ट्रक्चर ऑब्झर्व झाले. याला जर आपण झूम करून पाहिलं आपल्याला कॉमनली अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसते, ज्याला आपण म्हणणार बेटा बीट्स ऑन स्ट्रिंग. मग पुढे काय होते, तर जो लिंकर डीएनए आहे हाच इथे काय होतं बेटा, रॅप. ज्याच्यामुळे काय होते, कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हणजे गॅदरिंग होते, जवळ येणं. डिहायड्रेशन, कंडेन्सेशन, सेम प्रोसेसेस. त्या लिंकर डीएनए इथून जर रॅप होतो, कम्प्लीट रॅपिंग होते. मग म्हणजे जे दुसरा टर्न जो एक भाग नव्हता तो तिथं काय होतं बेटा, कम्प्लीट. ज्याच्यामुळे न्यूक्लिओझोमच्या जवळ येतो आणि न्यूक्लिओझोमचा फायबर तयार होतो. त्याला काय म्हटलं बेटा आपण, न्यूक्लिओझोमल फायबर. माझं बोलणं कळलंय का, पक्का. सो दिस इज द न्यूक्लिओझोमल फायबर अँड दिस न्यूक्लिओझोमल फायबर, हा जो न्यूक्लिओझोमल फायबर्स आहे हा न्यूक्लिओझोम पासून बनला. तर हा न्यूक्लिओझोम जो आहे तर या न्यूक्लिओझोमचा डायमीटर जो आहे तर हा जवळपास असतो बेटा 20 एंगस्ट्रॉम. त्या न्यूक्लिओझोमचा जो आपण कॉमनली फायबर पाहतोय, त्या न्यूक्लिओझोमचा जो आपण कॉमनली पाहतो न्यूक्लिओझोम, त्या न्यूक्लिओझोमचा आपण कॉमनली डायमीटर पाहतोय 100 एंगस्ट्रॉम युनिट. किती असतो बेटा, 100 एंगस्ट्रॉम युनिट. म्हणजे जवळपास आपण पाहतो 10 नॅनोमीटर. मग मला सांगा या न्यूक्लिओझोमचा डायमीटर हा 10 नॅनोमीटर. तर न्यूक्लिओझोम फायबरचा डायमीटर किती असणार बेटा, 10 नॅनोमीटर. आहे कोणापासून बनला, न्यूक्लिओझोम. आता बोलणं कळतंय ना, पहा फक्त न्यूक्लिओझोमचा डायमीटर झाला 10 नॅनोमीटर. हा जो डीएनए लिंकर डीएनए याचा डायमीटर 10 नसतो, याचा डायमीटर किती असतो बेटा, 2 नॅनोमीटर. बीट्स ऑन स्ट्रिंग मध्ये डायमीटर कॉन्स्टंट नसतो. इथं आपण पाहतो 10 नॅनोमीटर, याचा भाव पण 2, 10, 2, 10, 2, 10, 2. पण ज्यावेळेस बीट्स ऑन स्ट्रिंग पासनं न्यूक्लिओझोम फायबर तयार होते तर सगळे न्यूक्लिओझोम गॅदर होतात आणि सगळ्याचा डायमीटर काय रे बेटा, कॉन्स्टंट. त्याच्यामुळे न्यूक्लिओझोमल फायबरचा जो डायमीटर आहे तर तो डायमीटर किती असेल रे बेटा, आपण पाहतो रे बेटा 10 नॅनोमीटर. मग जवळपास हाऊ मेनी एंगस्ट्रॉम युनिट, 100 एंगस्ट्रॉम युनिट. मग सर डीएनए पेक्षा डायमीटर कोण वाढला, अबे डीएनए थोडी आहे इथं नुसतं. नुसतं डीएनए आहे का, नाही. डीएनए रॅप्ट आहे. कोणाच्या भोवती रॅप आहे रे बेटा, ऑक्टामर. तो आपण ऑक्टामरचा पाहिला. तो ऑक्टामरचा डायमीटर किती वाढतो रे बेटा, 10 नॅनोमीटर. आता बोलणं कळलंय का. आता याच्यानंतर पुढे काय होते, तर याच्यानंतर हे जे न्यूक्लिओझोम्स आहेत
तर या न्यूक्लिओसोम फायबरचं होते कंडेन्सेशन. न्यूक्लिओसोम फायबरचं काय होते? कंडेन्सेशन म्हणजे काय? तर हे न्यूक्लिओसोम आता टर्न म्हणजे न्यूक्लिओसोम एकामध्ये होते गुंडाळतात. तर न्यूक्लिओसोम ज्यावेळेस टर्न तयार करतात तर त्याच्या एका टर्नमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल हा न्यूक्लिओसोमचा टर्न आहे. मी सांगितलं की हा न्यूक्लिओसोमने इथं टर्न घेतला, बरोबर आहे. तर न्यूक्लिओसोमच्या एका टर्नमध्ये या न्यूक्लिओसोमचा एक टर्न, तर न्यूक्लिओसोमच्या एका टर्नमध्ये दिस इज 1 2 3 4 5 आणि 6. तर न्यूक्लिओसोमच्या एका टर्नमध्ये किती न्यूक्लिओसोम येतात रे बेटा? 6. जे पहा असे होते, सरळ सरळ होते. आता याचा एक टर्न म्हणजे किती न्यूक्लिओसोम रे बेटा? 6. दुसऱ्या टर्न मध्ये किती टोटल? 12. तिसऱ्या टर्न मध्ये किती रे बेटा? 18. नंतर किती रे बेटा? 24. म्हणजे पहा हे कंडेन्स होत चालले. काय होतं रे बेटा? कंडेन्स. आणि ज्यावेळेस न्यूक्लिओसोम फायबरचं कंडेन्सेशन होते तर या ठिकाणी ज्यावेळेस न्यूक्लिओसोम फायबरचं कंडेन्सेशन होते तर त्या या ठिकाणी इथं असा टेलिफोनचा जसा गुंडाळलेला वायर असतो, टेलिफोन वायर तुम्ही कॉमनली पाहिला असेल, तसे एक टेलिफोन वायरलेस स्ट्रक्चर तयार होते. तर मला सांगा याच्या एका टर्न मध्ये किती न्यूक्लिओसोम असतील? 6. किती असतील? 6. यामध्ये एका टर्न मध्ये 6 न्यूक्लिओसोम असतील. आणि याच्यापासून असं टेलिफोन वायरलेस स्ट्रक्चर तयार होईल. तर हे टेलिफोन वायरलेस स्ट्रक्चर जे आहे तर इट इज अ कंडेन्सेशन ड्यू टू द न्यूक्लिओसोमल फायबर, की ज्याच्या एका टर्न मध्ये किती न्यूक्लिओसोम आहेत रे बेटा? 6. बरोबर आहे ना? मग मला डायमीटर वाढेल का कमी होईल? वाढेल ना. डायमीटर वाढेल का कमी होईल? वाढेल. आणि फक्त इथे एकच होता, आता 6 आले. त्या 6 डायमीटर मोठा होईल ना. असं बोलणं करताय ना. तर हे जे स्ट्रक्चर इथं तयार होते ते टेलिफोन वायरलेस स्ट्रक्चर आहे. तर याला कॉमनली म्हणतात रे बा, दिस इज द स्ट्रक्चर इज कॉमनली कॉल्ड ॲज सोलेनॉइड फायबर. काय म्हणतात रे बेटा? सोलेनॉइड फायबर. दिस इज द सोलेनॉइड फायबर अँड इट हॅज डायमीटर अबाउट the 20 nanometer means how many angstrom? The 200 angstrom unit. याचा आपण जवळपास 200 angstrom unit एवढा आपण याचा कॉमनली डायमीटर पाहतो, बरोबर आहे. सो दिस इज द सगळ्यात पहिले बीट जॉइंट स्ट्रिंग. हाऊ द बीट जॉइंट स्ट्रिंग इज फॉर्म? द DNA wrap on octamer had core and linker DNA. Linker DNA is condensed and form a nucleosomal fiber. त्यानंतर nucleosomal fiber is again condensed and form a solenoid fiber. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? पक्का कळलंय. आता सोलेनॉइड फायबरचं काय होते? तर सोलेनॉइड फायबर इज अगेन कंडेन्स. हा आणखी कंडेन्स होतो. काय बरं बेटा? कंडेन्स. म्हणजे पहा कसं, जसं आपण कॉमनली पाहतो की आपल्या घरचे एखादे चादर वेदर असेल किंवा एखादी आपली वाकई विकई असेल तर त्याची आपण फोल्ड करतो. आपल्याला ते एवढी मोठी वाकई ठेवायची नसते, आपण त्याला व्यवस्थित फोल्ड करतो. कसं करतो? सुरुवातीला आपण वाकई घेतो किंवा आपलं जे चादर असेल बेडशीट असेल ते आपण घेतो, झटकतो, पहिली घडी करतो, ती करतो, त्याला परत झटकतो, त्याची दुसरी घडी करतो, परत त्याची तिसरी घडी, चौथी घडी, असं आपण एकदम स्मॉल त्याची साईज बनवतो, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर काय होते? सोलेनॉइड फायबर आहे तर याच्या फोल्ड होतात. काय झालं बेटा? फोल्ड. सोलेनॉइड फायबरची पहिली फोल्ड, दुसरी फोल्ड, तिसरी फोल्ड, म्हणजे हे स्ट्रक्चर अजून काय होईल बेटा? कंडेन्स. काय होईल? कंडेन्स. आणि ज्यावेळेस सोलेनॉइड फायबर कंडेन्स होते, सोलेनॉइड फायबर इथं परत कंडेन्स होईल, म्हणजे याचं आणखी कॉइलिंग होईल, एकदम खतरनाक कॉइलिंग होईल. त्याची ज्यावेळेस कॉइलिंग होईल तर पहा इथे मी कॉइलिंग तुम्हाला थोडीशी डार्क दाखवत आहे, इथं खूप जास्त कंडेन्स होईल. आणि इथं जे कंडेन्स तयार स्ट्रक्चर होईल त्याला कॉमनली म्हणतात क्रोमॅटिन फायबर. काय म्हणतात रे बेटा? क्रोमॅटिन फायबर. दिस इज द क्रोमॅटिन फायबर. इथं कॉमनली तयार होईल क्रोमॅटिन फायबर. तर सर हे थोडंसं डोक्याच्या वरती जातं, थोडंसं इझी करून सांगा. उदाहरण देतो फास्टली, सोपं उदाहरण देतोय की या रूममध्ये 10,000 बिस्किटं पडलेले आहेत. किती बिस्किटं? 10,000 बिस्किटं पडलेले आहेत. एकदम सरळ साधी सोपी आयडिया आहे. किती बिस्किट आहे? 10,000. किंवा आपण कॉमनली काही एखादं उदाहरण घेऊ की 10,000 गोटे आहेत वगैरे वगैरे, 10,000 बिस्किट आहेत, खायचे असतात तो बिस्किटच आपण 10,000 बिस्किट्स आहेत. किती बिस्किट्स आहेत? 10,000. आता लक्ष ठेवा, 10,000 बिस्किट आहे किंवा 10,000 चॉकलेट्स आहेत. आपण कॉमनली पाहू तिथं आपण सरळ सरळ आयडिया घेऊ की 10,000 बिस्किट्स आहेत. दिस आर द 10,000 बिस्किट्स आर देयर. तर आपण 10,000 बिस्किट्स पाहू, बरोबर आहे. किती बिस्किट आहे? 10,000. तुम्ही नाही बिस्किट आहे, बरं का. इथं आपण कॉमनली 10,000 बिस्किट्स पाहू. आणि या 10,000 बिस्किट्स आपण इथं काही असे व्यवस्थित पळेल कुकड्या आहेत तर तुम्हाला त्याला व्यवस्थित ठेवायचं आहे. तर व्यवस्थित तुम्ही कसे ठेवसा? त्या प्रत्येक बिस्किटाला तुम्ही व्यवस्थित सेपरेट करसाल आणि व्यवस्थित ठेवसाल. सर कसं? ते मी तुम्हाला एक आयडिया दिली, स्वतः सांगितलं की बा 10,000 बिस्किटचे तुम्हाला 10,000चा सेट बनवायचा आहे. तर तुम्ही 10,000चे 10,000 बिस्किटचे पॉकेट्स अशी किती तयार करसाल? 1000. बरोबर आहे ना. 10,000 आहेत ना. तुम्ही तुम्हाला म्हटलं की बा याचे 10चे पॅकेट तुम्हाला बनवायचे आहेत. तर एका पॅकेट्समध्ये 10 बिस्किट असले पाहिजे.
तर मला सांगा 10,000चे असे किती पॅकेट तयार होतील? 1000. तर मग तुम्ही पहा 10,000ची व्हॅल्यू किती वरती आणली? 1000. मी मला परत म्हटलं किंवा आता हे जे 1000 जे तुम्ही पॅकेट बनवले तर एका बॉक्स घ्या, त्या बॉक्समध्ये तुम्हाला ते 10 पॅकेट ठेवायचे आहे. तर मला सांगा 10,000चे तुम्ही किती करता रे बेटा? 100. मग एक मोठे बॉक्स तयार झाले 100चे थोडे थोडे मोठे मोठे बॉक्स. मी तुम्हाला म्हटलं की बा हे जे मोठे मोठे बॉक्स आहेत 100, तर त्याचे 10 सेट करा तो एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा. तुम्ही 100चे किती बॉक्स तयार करता? 10. आणि मी म्हटलं हे 10 मोठे मोठे बॉक्स जे आहेत एक मोठ्या बॉक्समध्ये ठेवून द्या. तर त्याचा किती बॉक्स होईल बेटा? 1. असं बोलणं कळते ना. त्याच्यामध्ये डायमीटर काय होतं रे बेटा? वाढतोय. सुरुवातीला डायमीटर 2 नॅनोमीटर होतं. त्यानंतर आपण इथं कॉमनली पाहिलं की डायमीटर किती झालं रे बेटा? 10 नॅनोमीटर. तर डायमीटर किती झालं रे बेटा? 220 नॅनोमीटर. क्रोमॅटिन फायबरचा डायमीटर सोलॅरिड फायबरपेक्षा मोठा असेल का कमी असेल? जास्त असेल. मोठा असेल ना, त्याचा डायमीटर जवळपास असतो रे बा 200 नॅनोमीटर. किती असतो? 200 नॅनोमीटर. हाऊ मेनी एंगस्ट्रॉम युनिट? 2000 एंगस्ट्रॉम युनिट. आणि हे तयार झालं एका क्रोमॅटिन फायबर. ओके, इज दॅट क्लिअर? आतापर्यंत आपण क्रोमॅटिन फायबर पर्यंतची आयडिया पाहिली. तर सगळ्यात पहिलं आपण कॉमनली पाहिलं बिट्झॉन स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर, जे कसं तयार होते आपण अगोदर सुद्धा रिवाइज केलं. त्यानंतर आपण इथं कॉमनली पाहिलं क्रोमोझोम न्यूक्लिओझोमल फायबर कसं तयार होते? कंडेन्सेशनमुळे. त्यानंतर परत कॉईल आणि टेलिफोन वायर लाईक स्ट्रक्चर तयार होते, ज्याला आपण म्हणणार बेटा सोलेनाइड फायबर. याचं परत कंडेन्सेशन होते, त्याच्यामध्ये रे बेटा क्रोमॅटिन फायबर. इथपर्यंत कळलं? ओके. आता याच्यानंतर काय होते? तर याच्यानंतर हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत तर याचं सुद्धा हायली कंडेन्सेशन होते. हा सुद्धा इथं खूप जास्त कंडेन्स होतो. याचा अर्थ तो सुद्धा तिथं खूप जास्त कॉइल्ड होतो. बरोबर आहे. तर ज्यावेळेस क्रोमॅटिन फायबरचं कंडेन्सेशन होतं, मी या ठिकाणी दाखवतोय, याच्यानंतरची स्टेप मी या ठिकाणी होतो. ज्यावेळेस क्रोमॅटिन फायबरचं कंडेन्सेशन होते तर क्रोमॅटिन फायबर खूप जास्त कंडेन्स होतो. अशा प्रकारे या क्रोमॅटिन फायबरचं खूप जास्त कंडेन्स होतो. तर दिस इज द क्रोमॅटिन फायबर. इट इज हायली कंडेन्स. हा पूर्ण असा कंडेन्स्ड होतो आणि या ठिकाणी स्ट्रक्चर तयार होते. आणि क्रोमॅटिन फायबर पासून जे कंडेन्स स्ट्रक्चर तयार होते इट इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिड्स. याला काय म्हणतात बेटा? क्रोमॅटिड्स. याला क्रोमॅटिड्स म्हणतात. आणि क्रोमॅटिड्स तुम्हाला माहिती इज द पार्ट ऑफ द क्रोमोझोम. क्रोमॅटिड्स द पार्ट्स ऑफ क्रोमोझोम. तर क्रोमॅटिड फायबरचं कंडेन्सेशन होते आणि इथं काय तयार होते रे बेटा? क्रोमॅटिड्स तयार होते, जिचा डायमीटर जवळपास असतो रे बेटा 700 नॅनोमीटर. किती रे बेटा? 700 नॅनोमीटर म्हणजे जवळपास 7000 एंगस्ट्रॉम युनिट, की ज्याच्यामध्ये डीएनए आणखी कॉइल्ड झाला. आता बोलणं कळतंय का? ओके. मग पहा आपण आयडिया पाहिली होती की जो मेटाफेजिक क्रोमोझोम असतो, कुठला रे बेटा? मेटाफेजिक क्रोमोझोम. तर या मेटाफेजिक क्रोमोझोम मध्ये आपण किती क्रोमॅटिड पाहतो रे बेटा? 2. एक डीएनए म्हणजे एक क्रोमॅटिड. लक्षात ठेवा, म्हणजे 2.2 मीटरचा डीएनए म्हणजे किती क्रोमॅटिड रे बेटा? एक क्रोमॅटिड्स. तर मेटाफेजिक क्रोमोझोम मध्ये आपण किती क्रोमॅटिड पाहतो रे बेटा? 2. याचा अर्थ किती डीएनए रॅप्ड असतील? आता बोला कळलंय ना? ओके. आपण मेटाफेजिक क्रोमोझोम पाहू. तुम्हाला मी मेटाफेजिक क्रोमोझोम काहीतरी अशा प्रकारे दाखवला होता. सो दिस इज अ मेटाफेजिक क्रोमोझोम. असं आपण कॉमनली मेटाफेजिक क्रोमोझोम काढला होता. दिस इज अ मेटाफेजिक क्रोमोझोम. हा मेटाफेजिक क्रोमोझोमचा आहे. आणि या मेटाफेजिक क्रोमोझोम मध्ये मी तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्या, हा मेटाफेजिक क्रोमोझोम मध्ये काढतोय. आणि या मेटाफेजिक क्रोमोझोम मध्ये आपण किती क्रोमॅटिड पाहिलं तर बेटा? 2. देयर आर 2 क्रोमॅटिड्स आर इन मेटाफेजिक क्रोमोझोम. जेव्हा आपण क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स शिकलोय तेव्हा मी तुम्हाला क्रोमोझोमचं स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे सांगितलं. सोबत इन द टॉपिक ऑफ सेलचा जो टॉपिक आपण कॉमनली पाहतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्रोमोझोमचं स्ट्रक्चर जो आपला टॉपिक बाकी आहे. तर तो जो टॉपिक आहे तर तो आपण पाहण्याचा ऑनलाईन लेक्चर मध्ये भेटून जाते त्याचे. ओके. सो दिस इज असं आपण कॉमनली पाहतो मेटाफेजिक क्रोमोझोम, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉमनली 2 क्रोमॅटिड दिसत आहेत. आणि बोथ ऑफ द क्रोमॅटिड्स आर जॉइंड बाय दिस स्ट्रक्चर आर कॉमनली कॉल्ड ॲज द सेंट्रोमर. सो हा मेटाफेजिक क्रोमोझोम्स आहे. आणि हा मेटाफेजिक क्रोमोझोम जो असतो तर याच्यामध्ये डीएनए काय आहे बेटा? कॉइल्ड आहे. तुम्हाला सांगितलं होतं की जो क्रोमोझोम आहे त्याला 3 गोष्टीपासून बनतो: डीएनए, हिस्टोन प्रोटीन आणि नॉन हिस्टोन. सर हे तर कळलं की याच्यामध्ये पहा
क्रोमॅटिन स्टेम म्हणला क्रोमॅटिन फायबर, क्रोमॅटिन फायबर म्हणला क्रोमॅटिन फायबर आपण म्हणला न्यूक्लियोसोम, आणि न्यूक्लियोसोम फायबर कोणापासून बनला बेटा बिटझॉन स्ट्रिंग, आणि बिटझॉन स्ट्रिंग कोणापासून बनली रे बेटा न्यूक्लियोसोम, आणि न्यूक्लियोसोम मध्ये पहा हिस्टोन प्रोटीन आहे आणि कोण आहे बेटा डीएनए, म्हणजे याच्यामध्ये असं हिस्टोन प्रोटीन डीएनए हिस्टोन प्रोटीन डीएनए हिस्टोन प्रोटीन डीएनए याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन डीएनए याच्यामध्ये काय झालं बेटा हिस्टोन प्रोटीन डीएनए. पण सर तुम्ही तर म्हटलं नॉन हिस्टोन प्रोटीन सुद्धा असतात, मग ते कुठे आहेत? तर ते याच्यामध्ये लक्षात येतं कुठे आहेत तर क्रोमोझोम मध्ये तुम्ही या ठिकाणी पहा, या ठिकाणी डीएनए हा हायली कंडेन्स झाला, खूप जास्त कॉईल झाला, आणि ज्या ठिकाणी डीएनएचं कंडेन्सेशन हे जास्त असते तर त्याला आपण कॉमनली म्हणतो तर बेटा हेटेरोक्रोमॅटिन. काय म्हणतो तर बेटा आपण हेटेरोक्रोमॅटिन. आणि जिथं डीएनए हा लुजली कॉइल्ड असतो, जिथं एकदा एक्सपांडेड असतो, एक्सपांडेड रिजन आणि हायली कंडेन्स रिजन, असे दोन रिजन मी तुम्हाला क्रोमोझोमचं स्ट्रक्चर शिकवत असताना तिथं हायली कंडेन्स त्याला म्हटलं तर बेटा आपण हेटेरोक्रोमॅटिन, जे व्हाय क्रोमोझोम मध्ये सगळ्यात जास्त असते. आणि इथं लुजली आपण पाहतोय, लुजली एक्सपांडेशन पाहतोय, तर याला आपण कॉमनली काय म्हणतो बेटा युक्रोमॅटिन. सो दिस इज द युक्रोमॅटिन. आणि हे दोघं जण जे आहेत हेच आहेत नॉन हिस्टोन प्रोटीन. कुठले कुठले रे बेटा हेटेरोक्रोमॅटिन आणि कोण रे बेटा युक्रोमॅटिन. या दोघांनाच काय म्हणतो रे बेटा आपण नॉन हिस्टोन प्रोटीन. सो दिस आर द नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. कोण आहे रे बेटा हे नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन, जे किती आहेत रे बेटा दोन. पहिलं कुठलं आहे हेटेरोक्रोमॅटिन, दुसरं कुठलं आहे युक्रोमॅटिन. मला हेटेरोक्रोमॅटिन म्हणजे काय की ज्या ठिकाणी डीएनए ची कॉइलिंग काय असते जास्त, आणि जिथं डीएनए ची कॉइलिंग लूजली असते एक्सपांड असते तर तो कोण असतो रे बेटा युक्रोमॅटिन. त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला काय सांगितलं, मी सांगितलं होतं की हेटेरोक्रोमॅटिन जे असते तर त्याच्यामध्ये डीएनए खूप जास्त कॉइल्ड असतो, त्याच्यामुळे तिथं त्याचं रेप्लिकेशन एवढ्या अमाऊंट मध्ये होत नाही किंवा रेप्लिकेशन तिथं व्यवस्थित होत नाही. सोबत तो जेनेटिकली इनॅक्टिव्ह असतो. आपण पाहतो ज्या क्रोमोझोम मध्ये हेटेरोक्रोमॅटिन जास्त म्हणजे वाय क्रोमोझोम, तर तो जेनेटिकली काय होता इनॅक्टिव्ह, आणि एक्स क्रोमोझोम मध्ये असते युक्रोमॅटिन जास्त, जेनेटिकली काय होतं बेटा ऍक्टिव्ह. त्यामागचं कारण काय आहे तर हेटेरोक्रोमॅटिन जो आहे त्याच्यामध्ये जीन्स कमी असतात, त्याच्यामध्ये जीन्स काय असतात कमी, त्याच्यामुळे तो जेनेटिकली काय असतो बेटा इनॅक्टिव्ह. म्हणजे ट्रान्सक्रिप्शनल प्रोसेस सुद्धा तो इनॅक्टिव्ह असतो. म्हणजे काय की डीएनए पासून एमआरएनए पासून जे प्रोटीन एन्झाईम बनते तर ही प्रोसेस या हेटेरोक्रोमॅटिन डीएनए मुळे होत नाही किंवा हेटेरोक्रोमॅटिन रिजन मध्ये होत नाही. ही प्रोसेस कोणामध्ये होते बेटा युक्रोमॅटिन. म्हणून युक्रोमॅटिन असतो जेनेटिकली ऍक्टिव्ह आणि हेटेरोक्रोमॅटिन असतो बेटा जेनेटिकली इनॅक्टिव्ह. आणि हे मटेरियल ज्या युनिट मध्ये आपण पाहतो तो कोण असतो रे बेटा क्रोमोझोम. आणि तुम्हाला माहित आहे सटन अँड बोवेरी थेअरीच्या नुसार द क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. क्रोमोझोम आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ सेल. ज्याच्यामध्ये कोण गुंडाळलेला आहे बेटा डीएनए. त्याला डीएनए पॅक तो कोणाच्या हेल्पने कशामध्ये पॅक झाला बेटा इन द क्रोमोझोम. इट इज द टॉपिक फॉर यू कॉल्ड ॲज द पॅकिंग ऑफ यूकॅरियोटिक डीएनए. मग सर या क्रोमोझोमचा डायमीटर किती असतो? त्याचा डायमीटर असतो जवळपास 1400 नॅनोमीटर. किती असतो? 1400 नॅनोमीटर म्हणजे 14,000 अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजे सर किती 1.4 × 10⁻6 मीटर. 1.4 × 10⁻6 मीटर. 10⁻6 म्हणजे काय 1.4 मायक्रोमीटर. आणि 1 मायक्रोमीटर ही कोणाचा डायमीटर असतो बेटा न्यूक्लियस. आला ना 2.2 मीटरचा डीएनए कोणामध्ये आपण पॅक केलं बेटा 1 मायक्रोमीटर न्यूक्लियस मध्ये. त्याचं शेवटची स्टेज कुठली आहे बेटा क्रोमोझोम. अँड दिस इज द आयडिया अबाउट द पॅकेजिंग ऑफ द युकॅरियोटिक डीएनए. मग सर युकॅरियोटिक डीएनएची पॅकेजिंग कशी झाली तर आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ. थोडं स्टेप बाय स्टेप आपण एकदा परत डायग्रामॅटिकली आपण पाहिलं. आता आपण कॉमनली घेऊ रिप्रेझेंटेटिव्ह मेथड. तर सगळ्यात पहिले कसं केलं आपण तर सगळ्यात पहिले काय केलं आपण तर व्यवस्थित लक्ष द्या आणि व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मी परत एकदा सांगतो की आपण काय केलं. दिस इज द टोटल समरी ऑफ दिस टॉपिक. आपण काय केलं तर सगळ्यात पहिले आपण घेतला रे बेटा डीएनए. काय घेतला डीएनए. याने कोणासोबत आपण रॅपिंग केलं रे बेटा हिस्टोन. बरोबर आहे. तर याच्यापासून काय बनणार आहे बेटा न्यूक्लिओझोम. काय बनला न्यूक्लिओझोम. या न्यूक्लिओझोमचं आपण काय केलं रे बेटा कंडेन्सेशन झालं. तर न्यूक्लिओझोमचं कंडेन्सेशन झाल्यामुळे काय बनणार आहे बेटा बिटझॉन स्ट्रिंग. नाही रे हा न्यूक्लिओझोम म्हणजेच बिटझॉन स्ट्रिंग. हा न्यूक्लिओझोम म्हणजे बिटझॉन स्ट्रिंग. याचं केलं आपण काय रे बेटा कंडेन्सेशन. याच्यामुळे काय बनणार आहे बेटा न्यूक्लिओझोमल फायबर. हा बनला इथं न्यूक्लिओझोमल फायबर. सो दिस इज द न्यूक्लिओझोमल फायबर. तर मला सांगा डीएनएचं डायमीटर किती असतो बेटा 2 नॅनोमीटर. न्यूक्लिओझोमचा आपण किती पाहतो बेटा न्यूक्लिओझोमचा एका न्यूक्लिओझोमचा किती पाहतो आपण
10 नॅनोमीटर. न्यूक्लिओ फायबरचा म्हणजे आपण किती पाहतो बेटा 10 नॅनोमीटर. पहा ना किती पाहला आपण 10 नॅनोमीटर म्हणजे अमिनी अँगस्ट्रॉम 100 अँगस्ट्रॉम. नंतर या न्यूक्लिओसोम फायबरचं परत कंडेन्सेशन होते आणि टेलिफोन वायरलेस स्ट्रक्चर तयार होते. त्याला आपण काय म्हणलं बेटा सोलेनॉइड फायबर. दिस इज द सोलेनॉइड फायबर. जर डायमीटर किती झाले तुम्हाला 20 नॅनोमीटर. त्याच्या सोलेनॉइड फायबर आणखी कंडेन्सेशन होते. काय बनते त्यापासून क्रोमॅटिन फायबर. दिस इज द क्रोमॅटिन फायबर. ज्याचा डायमीटर किती झाले तुम्हाला 200 नॅनोमीटर. त्यानंतर याचं परत होते कंडेन्सेशन. क्रोमॅटिन फायबरचं कंडेन्सेशन काय बनतं रे बेटा क्रोमॅटिड्स. सो इथं कॉमनली तयार होते क्रोमॅटिड्स आणि याचा किती डायमीटर सांगितलं तुम्हाला 700 नॅनोमीटर. आणि ह्याच्यापासून बनतो रे बेटा क्रोमोझोम. काय बनतोय क्रोमोझोम. आणि ह्याच्यामध्ये किती डायमीटर सांगितलं तुम्हाला 1400 नॅनोमीटर. बरोबर आहे. लक्षात ठेवा त्या सुरुवातीच्या ज्या स्टेज आहेत त्या सुरुवातीच्या स्टेज म्हणजे कुठल्या सर तर डीएनए पासून तर क्रोमॅटिन फायबर. कुठून रे बेटा डीएनए हिस्टोन पासून तर क्रोमॅटिन फायबर. दिस ऑल द पॅकेजिंग म्हणजे ज्या पॅकेजिंग मधल्या अर्ली स्टेज ज्या आहे सुरुवातीच्या ज्या स्टेज आहेत दे आर विथ द हेल्प ऑफ हिस्टोन. कोणाच्या हेल्प होतात रे बेटा हिस्टोन. आणि त्याच्यानंतरच्या ज्या दोन स्टेज आहेत म्हणजे क्रोमॅटिड आणि क्रोमोझोम या दोन स्टेज आहेत तर दे आर विथ द हेल्प ऑफ नॉन हिस्टोन प्रोटीन. या नॉन हिस्टोन प्रोटीन मुळे होतात. तर मग सर हे पॅकेजिंग कशी कडली का डीएनए असा पॅक होतो हे कोण शोधलं किंवा कसं काय शोधलं गेलं हे ऑब्झर्व केलं का हे न्यूक्लियस मध्ये पाहिलं का याचं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक थेरी केली का तर नाही. तर याचं मॉडेल प्रपोज केलं होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं डीएनएचं जसं मॉडेल प्रपोज केलं होतं तर तसंच या पॅकिंग ऑफ युकॅरियोटिक डीएनएचं सुद्धा काय प्रपोज केलं होतं बेटा मॉडेल प्रपोज केलं होतं. आणि हे मॉडेल मग कोण प्रपोज केलं ते 1974 1974 मध्ये सर कोरेनबर्ग नाव सर कोरेनबर्ग अँड थॉमस हे जे दोन सायंटिस्ट होते कोण कोण बेटा सर कोरेनबर्ग अँड थॉमस यांनी 1974 मध्ये न्यूक्लिओझो सोलेनॉइड मॉडेल फॉर पॅकिंग ऑफ डीएनए प्रपोज केलं होतं. आणि ज्याच्या बेसिस वरती आपल्याला काय करतं रे बेटा पॅकिंग ऑफ युकॅरियोटिक डीएनए. ओके. सो उद्याच्या लेक्चर मध्ये आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक पाहू असाच बाहेरच्या उद्याच्या लेक्चर मध्ये आपल्याला रेप्लिकेशन ऑफ डीएनए. सो आजपर्यंत आपण कन्सेप्ट ऑफ जीन किंवा सर्च ऑफ जेनेटिक मटेरियल असेल कन्सेप्ट ऑफ न्यूक्लिक ऍसिड स्ट्रक्चर ऑफ डीएनए युकॅरियोटिक डीएनएचं स्ट्रक्चर पाहिलं आणि आज पाहिलं आपण या युकॅरियोटिक डीएनएची काय रे बेटा पॅकिंग. सो दिस इज द टॉपिक फॉर यू गाइज the packing of eukaryotic DNA. Okay, thank you.